इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक येत्या 15 जानेवारीला पार पडत असून यासाठी भाजपकडून उमेदवारी देताना गोंधळ निर्माण होत असून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आजपर्यंत भाजप वाढवण्यासाठी काम करूनही त्यांना डावललं जात असल्याचा प्रकार समोर येताना दिसतोय। प्रभाग क्रमांक 8मध्ये भाजपच्या महिला नेत्या अश्विनी कुबडगे यांनी अनेक वर्षापासून भाजपसाठी काम केलं असून अनेक योजना आणि भाजपचे कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता। दरम्यान प्रभाग क्रमांक 8 सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्यानं महापालिका निवडणुकीमध्ये अश्विनी कुबडगे यांचा सक्षम उमेदवार असल्यानं त्यांच्या प्रभागात मोठी चर्चा आहे। त्यामुळे भाजपकडून अश्विनी कुबडगे यांनी महिला गटातून उमेदवारीची मागणी केली आहे, परंतु याकडे दुर्लक्ष करून भाजपा श्रेष्ठींनी नव्यानं आलेल्या एका उमेदवाराला उमेदवारी दिल्याची माहिती समोर येताच प्रभागात भाजपच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे। इचलकरंजीत आवाडे यांची एकाधिकारशाही सुरू असून निष्ठावंतांना डावलून आवाडे समर्थकांना उमेदवारी दिली जात असल्याचं जनतेत नाराजीचं सूर असून अश्विनी कुबडगे यांनी निवडणूक लढवावी असा जोर मतदारांच्यातून वाढू लागला आहे। त्यामुळे महिला नेत्या अश्विनी कुबडगे कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण प्रभागाचं लक्ष लागून राहिलं आहे। इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज।